नमस्कार मुलांनो. तर आज आपण इयत्ता 6वी गणित हा विषय आपण घेणार आहोत. गणित हा विषय आपण अभ्यासणार आहोत. तर मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी गणित मधील प्रकरण 7वे कुठले मुलांनो, तर सममिती हे प्रकरण आपण अभ्यासणार आहोत मुलांनो. तर तयार आहात तुम्ही सममिती हे प्रकरण अभ्यासण्यासाठी? तर चला मुलांनो, अधिक स्पष्टीकरणासह आपण सममिती हे प्रकरण अभ्यास करणार आहोत. चला तर मग सममिती हे प्रकरण आपण अभ्यासूया. बघा मुलांनो, सममिती या प्रकरणामध्ये आपण काय करणार आहोत, तर सममिती या प्रकरणामध्ये आपण आधी लर्न करणार आहोत. म्हणजेच सममिती म्हणजेच काय हे आधी आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. नंतर त्याचा थोडक्यामध्ये आपण सराव करून अधिक चांगल्या पद्धतीने सममिती म्हणजेच काय, तर सममिती म्हणजे हे आपल्याला सरावाद्वारे आणखी चांगल्या पद्धतीने कळणार आहे मुलांना. बघा, त्यानंतर आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय करणार आहोत, तर सममिती हे प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि नंतर आपण त्याच्यावर काय करणार आहोत मुलांनो, आपल्याला सममिती हे प्रकरण कितपत समजलं आहे यासाठी आपण काय करणार आहोत, तर छोटीशी परीक्षा सुद्धा घेणार आहोत. आणि त्याच्यावरती आपण काय करणार आहोत, काही क्वेश्चन आन्सर सुद्धा आपण घेणार आहोत. चला तर मुलांनो, आपण सममिती या पाठाला काय करूया, तर सममिती या पाठाला सुरुवात करूया. बघा मुलांनो, सममिती म्हणजेच काय की समान भाग म्हणजेच काय सममिती. तर आपण सममिती याच्यामध्ये काय अभ्यासणार आहोत, तर सममितीमध्ये आपण अभ्यासणार आहोत काही आलेख. आपण पेपर घेणार आहोत आणि त्या आलेख पेपरद्वारेच आपण काय करणार आहोत, सममिती हा जो पाठ आहे तो अगदी व्यवस्थितरित्या काय करणार आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मुलांनो, आपण इथे काय बघणार आहोत की सममिती बघणार आहोत. काय मुलांनो, तर इथे आपण सममिती हे बघणार आहोत. त्यानंतर प्रतिबिंबित सममिती याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत सममिती या प्रकरणामध्ये. त्यानंतर आलेख कागदावर सुद्धा आपण काही आकृत्या काढून देखील काय करणार आहोत, तर सममिती या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. बघा तर मुलांनो, या पाठात आपण सममिती, प्रतिबिंबित सममिती व आलेख कागदावर सममित आकृत्या काढण्याचा अभ्यास करणार आहोत. चला तर मुलांनो, पुढचं आपण काय करूया, स्पष्टीकरण करणार आहोत. बघा मुलांना, आपण इथे काय केलेलं आहे, एक वहीचं कोरं पान असं घेतलेलं आहे. बघा, हे तुम्हाला इथे दिसत आहे, वहीचं एक कोरं पान तुम्हाला मुलांना इथे दिसत आहे. तर या कोऱ्या पानावरती आपल्याला काय करायचं आहे, तर बघा मुलांनो, या कोऱ्या पानावरती जर तुम्ही एक काय घेतला आहे, गोल काढलेला आहे. कशाने, तर कलरने तुम्ही काय करायचं आहे, हा गोल काढायचा आहे आणि तो भरीव काढायचा आहे. बघा मुलांनो, काय करायचं आहे, हा भरीव काढायचा आहे. याला तुम्ही काय द्यायचं आहे, कलर द्यायचा आहे. कुठलाही शेप तुम्ही इथे लिहू शकता. एकतर तुम्ही सर्कल काढू शकता किंवा ट्रायंगल काढू शकता. आपण तो कसा करायचा आहे, कलरच्या सहाय्याने तो भरायचा आहे, भरीव काढायचा आहे. त्यानंतर तुम्ही काय करणार आहात मुलांनो, तर या वहीचे 2 भाग करणार आहात. काय करणार आहात मुलांना, तुम्ही या वही हे जे पेज आहे त्या पेजचे तुम्ही काय करणार आहात, 2 भाग केलेले आहेत. तर हा जो तुम्हाला इकडचा भाग दिसतोय तो भाग तुम्ही काय करायचा आहे, ह्याच्यावरती, ह्या पेजवरती दुमडायचा आहे. म्हणजे तुम्हाला हा पेज कसा दिसेल मुलांनो, तर हा दुमडल्यानंतर तुम्हाला अर्धा पेज दिसणार आहे. आणि जेव्हा तुम्ही हा पेज परत ओपन करणार तेव्हा तुम्हाला काय दिसेल मुलांनो, तर तेव्हा तुम्हाला दिसणार की हा जो आपण काढलेला रंगाच्या सहाय्याने बिंदू आहे किंवा सर्कल आहे, तेच जो बिंदू किंवा सर्कल आहे ते तुम्हाला कशामध्ये दिसेल, तर ह्या पेजवरती सुद्धा तुम्हाला सेम सर्कल रंगवलेलं दिसणार आहे. बघा मुलांना, आपण बघूया. बघा मुलांना, आपण इथे काय केलेलं आहे, कागदाचे एक पूर्ण कोरा पेज घेतलेला आहे आणि हा आपल्याला इथे दुमडलेला आहे. दुमडल्यानंतर तो पेज बघा तुम्हाला कसा दिसणार आहे मुलांनो, तर दुमडल्यानंतर आपलं जे पेज आहे, वहीचं पान आहे, ते आपल्याला अशा प्रकारे दिसणार आहे. बघा मुलांनो, कागदाचे 2 समान भाग होतील अशी घडी घाला व नंतर घडी उलगडा. आपल्याला काय करायचं आहे मुलांनो, आधी एक पूर्ण
पेज घ्यायचं आहे, आधी एक पूर्ण पान घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्या पानाचे किती भाग करायचे आहेत, तर 2 भाग करायचे आहेत. बघा मुलांनो, इथे आपल्याला 2 भाग करून दाखवलेले आहेत. हा जो आहे तो पहिला भाग आहे मुलांनो. बघा तुम्हाला दिसेल, हा जो आहे तो पहिला भाग आहे. आपण त्या पहिल्या भागावर काय केलेलं आहे, तर इकडच्या साईडचं जे काही अर्ध पेज उरलेलं आहे ते आपण फोल्ड केलेलं आहे. आणि इथे हा जो भाग दिसतोय तुम्हाला मुलांना, तो कितवा आहे, तर दुसरा आहे. बघा मुलांना, इथे तुम्हाला स्पष्टपणे दिसणार की आपण काय केलेलं आहे की एक जो पेज आहे त्या पेजला आपण फोल्ड केलेलं आहे. बघूया तर. बघा मुलांनो, इथे तुम्हाला काय दिसत आहे, तर आपण ज्या काही पेजचं पानाचं काय केलेलं आहे, फोल्ड केलेलं आहे. म्हणजे पान आहे ते आपण दुमडलेलं आहे एकमेकावरती. तेव्हा आपल्याला तिथे काय दिसेल मुलांनो, एक लाईन असे दिसेल. ही लाईन तुम्हाला इथे का दिसत आहे, तर ही लाईन तुम्हाला कशामुळे दिसली आहे, तर हे जे अर्ध पेज आहे तुम्ही या अर्ध्या पेजवरती काय केलेलं आहे, दुमडलेलं आहे. म्हणून तुम्हाला इथे काय दिसत आहे, ही लाईन दिसत आहे किंवा ही रेषा काय होत आहे मुलांनो, तुम्हाला दिसत आहे. बघा, कागदाचे 2 समान भाग होतील अशी घडी घाला व नंतर घडी उलगडा. आधी आपण काय केलेलं आहे मुलांनो, सांगितल्याप्रमाणे आपण एक कोरं पेज घेतलेलं आहे आणि ते जे पेज आहे ते आपण काय केलेलं आहे, एकमेकांवरती दुमडलेलं आहे, त्याची घडी घातलेली आहे. तेव्हा आपल्याला इथे काय दिसलं आहे मुलांनो, हे जे फोल्ड केलेलं पेज आहे, घडी घातलेलं पेज आहे, त्याचे आपल्याला इथे काय दिसलेले आहे, तर लाईन दिसलेली आहे. पुढे बघूया. बघा मुलांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे काय केलेलं आहे, तर आपण इथे एक रंगाच्या सहाय्याने एक बिंदू दिलेला आहे, एक डॉट दिलेला आहे, किंवा आपण इथे एक सर्कल देऊ शकतो. आणि ते सर्कल आपल्याला जो रंग आवडेल त्या रंगाने आपण काय करायचं आहे, तर भरायचं आहे. आणि इथे आपल्याला ते भरीव दाखवलेलं देखील आहे. बघा मुलांनो, त्याच्या एका भागावर रंगाचा ठिपका काढा. बघा, हे जे 2 आपल्याला पेज इथे दिसत आहे, म्हणजे एका पेजचे आपण दुमडल्यानंतर किती भाग झालेत, तर 2 भाग झालेले आहेत मुलांनो. तर आपल्याला एका भागावरती काय दाखवायचं आहे, तर एका भागावरती आपल्याला एक ठिपका काढायचा आहे किंवा एक सर्कल काढायचा आहे. कशाच्या सहाय्याने मुलांनो, तर रंगाच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, इथे एक सर्कल काढायचा आहे, इथे एक ठिपका काढायचा आहे. बघा, तर त्याच्या एका भागावर रंगाचा ठिपका काढा, कागद दुमडा, त्यावर थोडा दाब द्या. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे तर आपण एक सर्कल काढलेला आहे, एक ठिपका काढलेला आहे. त्यानंतर उरलेला जो दुसरा भाग आहे तो काय करायचा आहे, आपल्याला पहिल्या भागावरती फोल्ड करायचा आहे. फोल्ड केल्यानंतर किंवा दुमडल्यानंतर आपल्याला हा जो पेज आहे तो काय करायचा आहे, तो तिथे दाबायचा आहे. दाबल्यानंतर बघा मुलांना, तुम्हाला काय बरं दिसेल, एक छानशी अशी गंमत दिसेल. बघा तर पुढील प्रमाणे. बघा मुलांनो, इथे काय केलेलं आहे की आपण जो काही एक सर्कल काढला होता, त्या सर्कल वरती म्हणजे जो वहीचा पेज आहे, वहीचं पान आहे, त्याच्या अर्ध्या भागावरती आपण काय केलेलं होतं, तर एक सर्कल काढला होता, एक डॉट काढला होता. आणि जो उरलेला आपला अर्धा भाग आहे पानाचा, तो आपण काय केला आहे, त्या डॉटवरती किंवा त्या पानावरती आपण काय केलेलं आहे, फोल्ड केलेला आहे, दुमडलेला आहे. दुमडल्यानंतर बघा आपण काय केलं आहे, नंतर कागद उलगडा. काय दिसते बघा, आता आपण हा फोल्ड केलेला आहे पेपर, आता तो आपल्याला काय करायचा आहे, तर उलगडायचा आहे. बघा तर मुलांना, आपण इथे काय केलेलं होतं की आपण एक वहीचं कोरं पान घेतलेलं होतं आणि त्यावर आपण काय केलं होतं की ते पान जे आहे आपण ते दुमडलं होतं. दुमडल्यानंतर पानाचा जो काही अर्धा भाग आहे त्या भागावरती आपण काय केलेलं, तर एक सर्कल काढलेलं, एक टिपका आपण दिलेला आणि आपल्याला जो कलर आवडेल आपण त्या कलरने काय केलेलं, तो रंगवला होता. आणि त्यानंतर आपण काय केलं मुलांना, तर ते जे अर्ध राहिलेलं पेज आहे ते आपण काय केलेलं होतं की या ठिपक्यावरती आपण ते दुमडलं आणि थोडासा आपण तिथे काय दिलं मुलांना, तर दबाव असा दिला होता. दबाव दिल्यानंतर बघा आपल्याला इथे काय दिसणार आहे की आपल्याला प्रतिबिंबित आकृती म्हणजे सममिती इथे दिसत आहे. यालाच काय म्हणतात मुलांना, तर सममिती, प्रतिबिंबित सममिती असे इथे आपण याला म्हणतो मुलांना. बघा, तयार झालेली आकृती घडीवरील रेषेशी सममित आहे.
काय आहे मुलांना इथे, तर तयार झालेली आकृती घडीवरील रेषेशी काय आहे, तर सममिती आहे. यालाच आपण काय म्हणतो बघा मुलांनो, सारखा आपण काढलेला सेम हा जो आहे तोच बिंदू आपल्याला कुठे मिळालेला आहे, तर दुसऱ्या पेजवरती मिळालेला आहे. म्हणून याला काय म्हटलं गेलं मुलांनो, तर सममिती म्हटलं गेलं आहे. पुढे बघूया. हा मुलांनो, आता आपला पहिला प्रयोग तर झालेला आहेच, तर आता आपण काय करूया, तर दुसरा प्रयोग सुद्धा घेऊया. दुसराही आपण काय करणार आहोत, एक कोरं पान जे आहे ते घेणार आहोत आणि त्या पानाला सुद्धा काय करणार आहोत, तर दुमडणार आहोत. इथे सुद्धा आपण काय केलेलं आहे, एक पान घेतलेलं आहे आणि त्या पानाला सुद्धा काय केलं आहे, दुमडलेलं आहे. आणि दुमडून जेव्हा मुलांना बघा आपण काय करत आहोत, तर दुसरा सुद्धा एक प्रयोग घेत आहोत. अगदी गमतीदार असा आपला काय आहे मुलांना, तर प्रयोग आहे. आपण काय केलेला आहे मुलांना, तर आपण एक धागा घेतलेला आहे आणि तो जो धागा आहे आपण काय केलेला आहे, आपल्या आवडत्या कलरमध्ये तो बुडवलेला आहे आणि तो जो धागा आहे आपण कोऱ्या कागदाच्या एका भागावर आपण काय केलेला आहे, आपल्याला हव्या त्या आकारात आपण ठेवलेला आहे. आणि नंतर बघा आपण मुलांना काय केलेलं आहे, कागदाच्या एका भागावर तो ठेवा, कागदाला घडी घाला. आता आपल्याला काय करायचं आहे मुलांना, हा जो उर्वरित आपला दुसरा भाग आहे तो आपल्याला काय करायचा आहे, धागा ठेवलेल्या भागावरती काय करायचं आहे, तर घडी घालायचा आहे. बघा मुलांनो, इथे आपण काय केलेलं आहे की कागदाच्या एका भागावर तो ठेवा, कागदाला घडी घाला. म्हणजेच आपण काय केलेलं आहे की ज्या भागावरती आपण धागा ठेवलेला आहे तो भाग आता आपण काय केलेला आहे, एक भाग दुसऱ्या भागावरती आपण घडी घातलेला आहे. पुढे बघूया. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, तर घडीवर दाब देऊन हळूच दोऱ्याचे एक टोक ओढा, कागद उलगडा, एक चित्र दिसेल. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, आपण तर तो जो पेज आहे आपण तो दुमडलेला आहे, त्याच्या आतमध्ये काय आहे, एक धागा आहे. तो धागा आपल्याला काय करायचा आहे, हळूच काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला त्याच्यावरती थोडं प्रेशराईज करायचं आहे, थोडा दाब द्यायचा आहे त्या पेजवरती. आता हे पेज आपण काय करणार आहोत, ओपन करणार आहोत. बघूया कसं ते. बघा मुलांनो, इथे तुम्हाला काय दिसत आहे, तर घडीवर दाब देऊन हळूच दोऱ्याचे एक टोक ओढा, कागद उलगडला, एक चित्र दिसेल. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, एक इथे आपण काय ठेवलेलं होतं, तर धागा ठेवलेला होता आणि हेच पान आपण काय केलं होतं, दुमडलं होतं. आणि याच पानावरती काय आलेलं आहे मुलांनो, तर सेम इथे ज्या आकारात आपण धागा ठेवला होता त्याच आकाराचे चित्र आपल्याला कुठे दिसत आहे मुलांनो, तर दुसऱ्याही पेजवरती दिसत आहे की नाही गंमत. पुढे बघूया. बघा मुलांनो, कागदाच्या घडीच्या दुसऱ्या बाजूला जो आकार दिसेल तो पहिल्या आकारासारखाच असेल. तयार झालेलं चित्र सममित आहे असे म्हणता येईल. बघा मुलांनो, सममित म्हणजे काय, सममिती आपण काय करतो आहोत मुलांनो, तर सममिती आपण हे प्रकरण शिकत आहोत. तर सममिती म्हणजेच काय मुलांनो, तर इथे आपण काय केलेलं आहे, एक छोटासा प्रयोग केला होता. आपण रंगीत धागा इथे ठेवला आणि त्यावर जे रंग नसलेला जो भाग आहे तो आपण काय केला आहे, दुमडला. तर आपल्याला सेम चित्र काय झालेलं आहे, दुसऱ्या पेजवरती आपल्याला ते उमटलेलं दिसत आहे. यालाच काय म्हणतात मुलांनो, तर यालाच म्हणतात सममिती प्रयोग. बघा मुलांनो, आता आपण सममिती म्हणजे काय ते तर आपण बघितलं. आता बघा तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसत आहे, तर या चित्रामध्ये तुम्हाला ॲम्ब्युलन्स दिसत आहे. काय आहे मुलांनो ही गाडी, तर हे आहे ॲम्ब्युलन्स. बघा मुलांनो, ह्या ॲम्ब्युलन्सलाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, तर रुग्णवाहिका म्हणतो. बघा या चित्रातील वाहनावर समोर लिहिलेले अक्षरांची रचना कोणत्या हेतूने केली असेल. बघा समोरच काय लिहिलेलं आहे मुलांनो, ॲम्ब्युलन्स असे लिहिलेलं आहे. ते का लिहिलं असेल मुलांनो, तर ही रुग्णवाहिका जेव्हा समोर चालत असते, रस्त्यावर चालत असते, तेव्हा हे जे वर्ड्स आहेत ते समोरच्या गाड्यांच्या मिररमध्ये काय असतं, दिसत असतं. म्हणून
ते जे गाड्यावाले आहेत ते काय करत असतात, ह्या ॲम्ब्युलन्सला या रुग्णवाहिकेला जाण्यासाठी जागा करून देत असतात. बघा मुलांनो, रुग्णवाहिकेमध्ये काय असतात तर पेशंट असतात, रुग्ण असतात. म्हणून ही जी गाडी आहे, रुग्णवाहिका आहे, ॲम्ब्युलन्स आहे, ती काय असते की तिने अगदी पुढे सगळ्या गाड्यांच्या पुढे जावं म्हणून काय असते की हे जे नाव असतं ते प्रत्येकाला त्यांच्या जो साईडचा आरसा असतो त्याच्यामध्ये दिसत असतं आणि त्यांना कळते की आता काय आलेले आहे, ॲम्ब्युलन्स आलेले आहे. म्हणून ते सहजासहजी काय करत असतात की जाण्यासाठी ॲम्ब्युलन्सला मार्ग करून देत असतात. बघा, रुग्णवाहिकेतील रुग्णाला तात्काळ सेवेसाठी हॉस्पिटलमधून घेऊन जायचे असते. आता याच्यामध्ये काय असतं तर रुग्ण असतात, पेशंट असतात, तर त्यांना जलद गतीने म्हणजेच खूप फास्टली आपल्याला कुठे घेऊन जायचं असतं तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं असतं. म्हणून इथे ॲम्ब्युलन्स लिहिलेलं असतं. त्यामुळेच काय होतं की ह्या रुग्णवाहिकेला, या गाडीला आधी ज्या गाड्या रस्त्यावर चालतात त्या गाड्या काय करतात, वाट करून देतात, मार्ग करून देतात आणि ही गाडी भरवेगाने पुढे जात असते. बघा मुलांनो, इथे तुम्हाला दिसत आहे हा जो मिरर आहे, हा जो काही आरसा आहे दुसऱ्या गाडीचा, त्या गाडीच्या आरसामध्ये काय दिसत आहे मुलांनो तर हे ॲम्ब्युलन्स दिसत आहे. हे जे इथे काढलेले ॲम्ब्युलन्सचे जे काही इथे वर्ड्स आहेत ते कशामध्ये दिसत आहे तर त्या मिररमध्ये, त्या आरशामध्ये दिसत आहे. बघा, अशा वेळी गर्दीच्या ठिकाणी समोरील वाहन चालकांना मागून येणारी रुग्णवाहिका दिसून ही अक्षरे त्यांच्या वाहनावरील आरशात त्यांना सहज वाचता येते. म्हणजेच ही जी अक्षरे आहेत मुलांनो, ती जी अक्षरे ही जी गाडी पुढे जात आहे त्या गाडीच्या आरशामध्ये दिसत आहे आणि जो काही वाहक चालक आहे तो ह्या अक्षरांना बघत आहे, त्या गाडीला बघत आहे. म्हणून काय होतंय मुलांनो की त्या गाडीला पुढे जाण्यासाठी हा जो वाहन चालक आहे तो काय करत आहे की साईडला होत आहे, मार्ग जो आहे तो देत आहे या गाडीला पुढे जलद गतीने जाण्यासाठी. त्याचप्रमाणे बघा मुलांनो, इथे तुम्हाला काय दिसत आहे तर इथे तुम्हाला रुग्णवाहिका दिसत आहे व त्याचप्रमाणे ते बाजूला होऊन रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून देतात. म्हणजे ही गाडी रस्त्यावर कुठेही जर दिसत असेल आणि इतरही गाड्या जर जात असतील तर त्या गाड्या काय करत असतात, या रुग्णवाहिकेला जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देतात. बघा मुलांनो, इथे तुम्हाला काय दिसत आहे तर इथे तुम्हाला तीन जे आहे ते लोक दिसत आहे. तीन तुम्हाला काय दिसत आहे, तिघांची तुम्हाला इथे फॅमिली दिसत आहे. बघा, अनिल, सुधा आपण आरशात दिसत आहोत ते आपले प्रतिबिंब आहे. आता हे जे तिघं आहेत ते कुठे बघत आहेत मुलांनो तर ते तिघं जे व्यक्ती आहेत ते कशामध्ये बघत आहेत, आरशामध्ये बघत आहे. बघा, त्यांची नावं पण इथे सांगितलेली आहे. अनिल, सुधा आपण आरशात काय बघत आहोत तर आपण आरशामध्ये आपले प्रतिबिंब दिसत आहे. बघा मुलांनो, तुम्ही सुद्धा काय करता, आरशामध्ये बघता की नाही तर आरशामध्ये तुम्हीच दिसता की इतर कुणी दिसतं, तुम्हीच दिसता की नाही. तर जेव्हा तुम्ही आरशामध्ये बघता तर तुम्हाला काय बरे चेंजेस दिसता. बघा, सुधाला सुद्धा काय विचारलेलं आहे, तू आरशामध्ये बघत आहेस तर मग आरशामध्ये बघताना काय बरं चेंजेस दिसत आहे तर बघा ती काय सांगत आहे ते बघा. इथे सांगितलेलं आहे की सुधा जर तो आरशामध्ये दिसत आहे, हा काय आहे आपला आरसा आहे आणि त्या आरशामध्ये सुधा बघत आहे, तर बघितल्यानंतर तिला इथे काय काय त्याच्यामध्ये चेंजेस दिसत आहे किंवा इथे काय वेगळं पण प्रतिबिंबामध्ये दिसत आहे ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करते. बघा, सुधा काय म्हणत आहे की मी डाव्या बाजूला बॅज लावला आहे. बघा, सुधाने कुठे बॅज लावला आहे तर डाव्या बाजूला बॅज लावला आहे. पण ती जेव्हा मिररमध्ये बघते, आरशामध्ये बघते, तेव्हा तो जो बॅज आहे तिने लावलेला तो तिला कुठल्या बाजूने दिसत आहे तर तो तिला उजव्या बाजूने दिसत आहे. सुधाला विचारलं गेलं होतं की तुला आणखी काय काय चेंजेस तुझ्या प्रतिबिंबामध्ये दिसत आहे, तर तिने काय सांगितलेलं आहे की जो तिने लावलेला बॅज आहे तो तिला कुठे दिसत आहे तर तो आरशातला माझ्या प्रतिबिंबाच्या उजव्या बाजूला दिसत आहे. म्हणजे सुधाचा जो काही बॅज आहे तो प्रतिबिंबामध्ये जेव्हा ती बघते तेव्हा कुठल्या बाजूला दिसतो तो तर तिच्या उजव्या बाजूला तो दिसतो. बघा पुढे काय आहे मुलांनो की मी आरशापासून जेवढ्या अंतरावर उभा आहे. आता हा जो मुलगा आहे ना
तो आरशापासून किती अंतरावर उभा आहे? तर याचं उत्तर तो सांगत आहे की मी आरशापासून एवढ्या अंतरावरती उभा आहे. तेवढ्याच अंतरावर आरशापासून माझे प्रतिबिंब दिसत आहे. बघा काय सांगतोय की मी आरशापासून खूप दूर उभा आहे आणि तेवढ्याच अंतरावर आरशापासून माझे प्रतिबिंब कसे आहे? दिसत आहे, असा हा मुलगा सांगत आहे. तो काय बघतोय? आरशामध्ये त्याचं प्रतिबिंब बघत आहे आणि तो जेवढ्या अंतरावर तो उभा आहे तेवढ्याच अंतरावर त्याचं काय दिसत आहे मुलांनो? तर आरशामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसत आहे. मुलांना इथे आणखी काय सांगितलंय की बाईच्या साडीचा पदर डाव्या खांद्यावर आहे. इथे जी बाई दाखवलेली आहे तिचा जो पदर आहे तो कुठे आहे की डाव्या खांद्यावर आहे. जे प्रत्यक्षात उभी असताना डाव्या खांद्यावर पदर आहे, पण जेव्हा ती प्रतिबिंबामध्ये म्हणजे आरशामध्ये बघते तर तिचं ज्या प्रतिबिंबामध्ये जो पदर आहे तो उजव्या बाजूला दिसत आहे. बघा मुलांनो, प्रत्यक्षात उभा असताना पदर कुठे आहे? तर डाव्या बाजूला आहे. आपण आणि आपले प्रतिबिंब हे आरशाच्या संदर्भात सममित आहे. म्हणजेच हे झालं प्रत्यक्ष. बघा मुलांनो, म्हणजेच हे झालं आहे प्रत्यक्ष कुटुंब आणि त्यांचे जे इथे प्रतिबिंब दिसत आहे त्यालाच आपण काय म्हणतो मुलांनो? तर सममिती असे म्हणतो. बघा, आपण आणि आपले प्रतिबिंब हे आरशाच्या संदर्भात काय आहे? तर सममित आहे.